मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. जत विधानसभा रणधुमाळी 2024च्या निमित्तानं महाचर्चेला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आजची ही महाचर्चेचा भाग 3 आहे. गेले 2 दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं महाचर्चा केलेल्या आहे. आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत टीव्ही बिग मराठीचे संपादक माननीय प्रकाश करणे साहेब. नमस्कार. व आमचे जत येथील माननीय प्रमोद मेटकरी सर. नमस्कार. गेले 2 दिवस आपण जत तालुक्यातील विविध समस्या जत विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण चर्चा केलेली आहे. जतमध्ये तालुक्यामध्ये व शहरामध्ये काय समस्या आहेत या हळूहळू समस्या आपण वेगवेगळ्या समस्या महाचर्चेच्या निमित्तानं आपण मांडणार आहोत. आजचा विषय आपण भाग 3 मध्ये घेतलेला आहे. तो आरोग्याचा विषय आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे, तरी सुद्धा या तालुक्यातील अनेक आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. जत तालुक्यामध्ये एकूण 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तसेच त्या आरोग्य केंद्राच्या अंडरखाली जवळजवळ 51 उप आरोग्य केंद्र आहेत. जत तालुक्यामध्ये जे डॉक्टरची संख्या आहे, अजूनही डॉक्टरची संख्या 50% कमी आहेत. काही जर तुरळक ठिकाणी MBBS डॉक्टर आहेत, तर बऱ्याच ठिकाणी BMS डॉक्टरच्या माध्यमातून हा गाडा या ठिकाणी पुढे जातोय. जत तालुक्यामध्ये पूर्वी माडगाळ व जत येथे पोस्टमॉर्टम केलं जात होतं, मात्र आता गेले अनेक वर्ष आपण बघतोय फक्त जतमध्येच पोस्टमॉर्टम केलं जातं. पूर्व भागातील अनेक लोकांना याचा प्रचंड त्रासही होतोय. जत तालुक्यामध्ये 2 ग्रामीण रुग्णालय आहेत. एक ग्रामीण रुग्णालय जतमध्ये आहे, एक ग्रामीण रुग्णालय माडगाळमध्ये आहे. मात्र या ग्रामीण रुग्णालयावरती जतमधले एकच वैद्यकीय अधीक्षक काम करतात. त्यामुळे प्रचंड ताण त्यांच्यावर येतोय. त्यामुळे त्यांचंही आठवड्यातून एखाद दुसरे वेळेस ते माडगाळला जातात. त्यामुळे त्यांचंही थोडंसं दुर्लक्ष त्या ठिकाणी होतंय. याचा परिणाम आरोग्य सुविधा देण्यामध्ये होतोय. तालुक्यामध्ये एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची संख्या जर बघितली तर 50%च्या आसपास कर्मचाऱ्याची संख्या सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. जतच्या ग्रामीण रुग्णालय असेल किंवा माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये असेल तर टॉपचं एक्सरे मशीन नाही आहे. अनेक बालरोग तज्ज्ञ आहेत असं सांगतात, पण त्या ठिकाणी उपचार केले जात नाहीत. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केलं जात नाही. त्यामुळं लोकांना चांगल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या आरोग्य सुविधा दिल्या जात नाहीत. जतमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून एक टोलेजंग ग्रामीण रुग्णालयाची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे, मात्र अद्यापही ती ताब्यात आलेली नाही. जुन्या आरोग्य जे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणीच ते कामकाज सुरू होत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. गेले आपण 3 भागामध्ये कट करून घ्या. मेडके सर नमस्कार. नमस्ते. गेल्या 2 भागामध्ये आपण तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्याची चर्चा केली. आज आपण चर्चेचा आपला विषय आहे जत तालुक्यातील जे आरोग्याची समस्या आहे ते समस्या घेऊन आपण नागरिकांच्या समोर जातोय. काय तालुक्यामध्ये तुम्हाला जाणवते नागरिकांची समस्या? आता तसं जर बघायला गेलं तर शासन या आरोग्य सुविधेवर लाखो रुपये खर्च करून ज्या लोकांना लाखो रुपये खर्च केलेल्या पद्धतीनं कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कारण आता आपण जर रुग्णालयात बघायचं झालं तर वेगवेगळ्या साथीचे रोग पसरलेले लोक आपल्याला ऍडमिट झालेले दिसतात, पण डॉक्टर अभावी त्यांना उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळं तिथं सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. कारण शासन जर एवढं रुग्णालयावर खर्च करत असेल आणि तिथं आपल्याला सोयीसुविधा मिळत नसतील, मग डेंग्यू असेल, मलेरिया असेल, खोकला, सर्दी, खोकला ज्या साथीचे रोग आहेत या साथीच्या रोगानं जे आहेत त्या साथीच्या रोगांमुळे काय झालेलं आहे की लोक ऍडमिट झालेले पण तिथं वेळेवर उपचार मिळत नाही डॉक्टर नसल्यामुळं. मग त्यामुळे या लोकांना काय करावं लागतं की कुठेतरी खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो आणि त्यांचे भरमसाठ तिथं काय होतात पैसे खर्च होतात. पण शासन जर रुग्णालयावर खर्च करत असेल शासकीय रुग्णालयावर आणि पण तरी सुद्धा लोकांना त्या सुविधा उपलब्ध होत नसतील तर याचा आपण कुठेतरी विचार आपल्याला करण्याची गरज आहे. काय करावं लागेल शासनाला याकडे? कशा पद्धतीने लक्ष द्यावं लागेल? डॉक्टरांची संख्या असेल, वेळेवर उपचार असतील, ज्या सोयीसुविधा असतील त्या तात्काळ देणं गरजेचं आहे. थोडंसं नियमावली कडक करावं असं कडक नियमावली करण्याची गरजेचं आहे आज. ओके, धन्यवाद. आपण जातोय आता प्रकाश करंगे साहेब यांच्याकडे. साहेब, एकंदरीत जर आरोग्याची तालुक्याची परिस्थिती जर आपण बघितली तर जत शहराचा विचार केला तर जत शहरामध्ये जवळजवळ 125 खाजगी डॉक्टर आहेत. तालुक्यामध्ये 200-250 डॉक्टर आहेत. एवढी डॉक्टरची संख्या वाढलेली आहे. जवळजवळ तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 50 उपकेंद्र आहेत, तरी सुद्धा लोकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. हे काय कारण असावं?
लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी शासनाने उदात्त उद्देश ठेवून चांगले दवाखाने बांधकाम केले, पण त्या ठिकाणची जे डॉक्टर संख्या जी आहे ही वेळच्या वेळी भरली जात नाही. ही डॉक्टर संख्या भरली जात नसल्यामुळे रुग्णावरती उपचार करणारे जे डॉक्टर्स नाहीत त्यामुळे पेशंट खाजगी डॉक्टरकडे जातात. दुसऱ्या बाजूला सुखसुविधा सोबत बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहिजे तेवढ्या सुविधा नाहीत. बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अशी आहे की केवळ नावापुरते आहेत. दवाखाना आहे, उदाहरण दाखल माडगाळा ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ग्रामीण रुग्णालयात सगळी पदं आहेत, पण तिथं वेळच्या वेळ तिथं डॉक्टर थांबायला कोण तयार नाही. 6 महिन्याला एक डॉक्टर बदलले जातात. डॉक्टर BMS MBBS जरी मिळत असते तर BMS डॉक्टर भरले जातात, पण तिथं ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत ते सोडून जरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो आपण, वैद्यकीय अधीक्षक सुद्धा नाहीत. वैद्यकीय अधीक्षक सुद्धा गेले अनेक वर्षापासून भरलं जात नाहीये, कारण MBBS डॉक्टर मिळत नाहीत अशी ओरड आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला पदं भरली जात नाहीत, तिकडं शासनाकडनं ते दुर्लक्ष होतंय. यामुळं आरोग्याचं खेळखंडोबा करून ठेवलेला आहे टोटली. ह्यामध्ये अजिबात पदाधिकाऱ्यांचं राजकीय पदाधिकारी लक्ष नाहीच आहे, पण वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांचे कधी भेट नसते, कधी दौरा नसतोय की बाबा काय करतात, आहेत का डॉक्टर, हे कधी त्यांची भेटी वगैरे काय होताना दिसत नाहीत. यामुळं जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा म्हणजे खेळखंडोबा झाले थोडक्यात, आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं तर. सध्या जर आपण बघितलं तर कुत्रं चावल्याचं अनेक ठिकाणी लस मिळत नाही, त्यानंतर साप चावल्यानंतर ती लस मिळत नाही, त्यामुळे पर्यायानं खाजगी दवाखान्याकडे त्यांना जावं लागतं. असं का होतंय काय? वेळच्या वेळी ज्यावेळी लसींचा पुरवठा होतो, जे टेंडर काढलं जाते शासनाकडून, ते टेंडर वेळेत काढलं जात नाही. लसी आहे तो पण शिल्लक लसी आणून ठेवल्या जात नाहीत. यामुळं बऱ्याच ठिकाणी आता मध्यंतरी कुत्रे चावल्यानंतर एवढा रात्रोरात्र जागून किंवा इथनं जाऊन दुसऱ्या तालुक्यातल्या जे उपलब्ध लसी आहेत ते आणून द्यायचे, ह्या खाजगीमधनं केल्या जातात. कारण सरकारीमध्ये लसी मिळतच नाही, कारण वेळेत उपचार होणं गरजेचं असते. एका बाजूला ते त्यानंतर जर तिथल्या ग्रामीण रुग्णालयात एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय सोसायटी आहे असं म्हणतात, मग साप चावल्यानंतर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं त्यावेळी. पण खऱ्या अर्थाने इथं साप चावल्यानंतर जी मिळणारी जी लस आहे ती कधी वेळेत नसते. याशी बऱ्याच वेळा तक्रार झाल्या, बऱ्याच वेळा लोकांच्या तक्रार झाल्या, दंगा झाला बऱ्याच वेळा, पण त्यावर उपचार केले जात नाहीत वेळेच्या वेळी. त्यामुळं रुग्णांची हेळसांड होत आहे. तर या लसीची वेळेच्या वेळी शिल्लक उपलब्ध असणं हे गरजेचं आहे. जत तालुका हा सांगली जिल्ह्यापासून अतिशय दूर आहे, 100-125 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी कधी भेटी देतात का इकडं? जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आमच्या तर कधी बघण्यात आले बाबा, भेटी दिलेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तिथल्या सुविधा बघितलेत, तिथल्या पेशंटांना विचारले बाबा कधी काय आहे का किंवा नाही. हे केवळ जिल्ह्याचे अधिकारी अंतर लांब असल्या कारणानं, मला वाटतं की अंतर लांब असल्या कारणाने येऊ शकत नाहीत, वेळ त्यांना मिळत नाही. जिल्ह्याचा कारभार हाकणं म्हणजे एवढा मोठा झालाय की जत तालुका एक जिल्हा झाला, परंतु वेळच्या वेळी या गोष्टी होत नसल्यामुळे तो रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत दखल घेणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे या ज्या सुविधा आहेत या सुविधा मिळण्यासाठी काय करावं लागेल शासनाला? ह्या सुविधा जर मिळायच्या असतील वेळच्या वेळी तर तिथल्या शासन स्तरावर बसलेले अधिकारी, दुसरे आपले राजकीय पदाधिकारी ह्यावर ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. यावर ठोस भूमिका होताना दिसत नाहीत. आता ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी असलेल्या खोकल्याचे औषध सुद्धा मिळणं अवघड आहे. कारण एका बाजूला केस पेपर काढा म्हणतात, ठीक आहे केस पेपर काढले, त्यानंतर खोकल्याचे औषध संपलेलं आहे असं सांगितलं जाते पूर्णपणे. साधं खोकल्याचं औषध सुद्धा मिळायला रुग्णांना नाकीनऊ येते. ह्यामुळं रुग्णांची बाहेरच्या दुकानातून बाहेरच्या पर्यायानं खाजगी दवाखान्यात मेडिकलकडे जावं लागतं. आर्थिक लोभांडक होते असते, परंतु पर्याय नाही. या रुग्णांतर औषधोपचार घेणं गरजेचं आहे. त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याच्या औषधापासून चांगल्या क्वालिटीचे आहेत सगळे औषध सगळे, परंतु वेळेत मिळत नसल्यामुळं रुग्णांची हाल होत आहेत. त्यामुळे याचबरोबर जर आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून माडगाळ्याने जत येथे पोस्टमॉर्टम केलं जात होतं. एखादा माणूस दगावला किंवा अपघात झाला तर पोलीस स्टेशनचे काही ठिकाणी अपघात झाल्यानंतर ते पोलीस घेऊन माडगाळला येऊन ते पोस्टमॉर्टम करत होते. आता माडगाळचं पोस्टमॉर्टम पण ते बंद झालेलं आहे. फक्त एकमेव जत येथे पोस्टमॉर्टम केलं जाते. इथं सुद्धा 4-5 तास लोकांना वाट बघत थांबावं लागते. पोस्टमॉर्टम करणारा माणूस गायब झालेला असतोय, मग पुन्हा त्यांना लोक शोधून आणतात. त्यामुळे एकंदरीत जर बघत तर पूर्व भागातल्या लोकांना याचा प्रचंड मोठा त्रास होतोय. यासाठी काय करावं लागेल? आता तुम्ही पोस्टमॉर्टम संदर्भात बोलला, माडगाळा ज्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्यावेळी एक 10 वर्षापूर्वीच मला वाटतंय 10 वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, तिथं पोस्टमॉर्टम होतं, तिथं केलं जात होतं. पण तू ज्यावेळी ग्रामीण रुग्णालय आलं
त्यावेळेपासून तिथलं पोस्टमॉर्टम बंद झालेला. काय समजलंय कारण नेमकं त्या बांधकाम करणारे टेंडर जे होते त्यामध्ये काय सुविधा आहेत काय पोस्टमॉर्टमच्या? नाही सुविधा काहीच नाहीत. अजून तिथं बांधकाम झालेलं नाही. पोस्टमॉर्टमचं जे बांधकाम होणं गरजेचं होतं, ज्यावेळी टेंडर झालं ग्रामीण रुग्णालयाचं, खऱ्या अर्थानं तिथं होणं गरजेचं होतं, कारण पूर्वी तिथं पोस्टमॉर्टम केले जात होते. आता अवस्था अशी झालेली आहे, मरणानंतर सुद्धा यातना भोगावं लागत आहेत. ज्या माणसाचं जिवंत असताना जे यातना होत्या त्याच मरणानंतर सुद्धा ते भोगावं लागत आहेत. यामुळं शासनाने जागरूकतेने खऱ्या अर्थाने उमदीसारखे, आता 25 किलोमीटर अंतर उमदी आहे, तिथनं मार्गाळ आहे, 25 किलोमीटर किमान मरणानंतर शांतीनं झोपू दे माणसानं, ही तर अपेक्षा सामान्य माणसाची आहे. बरोबर. असं तर होत आहे, त्यामुळे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक आपण बघतोय प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, त्या उपकेंद्रामध्ये आता BAMS डॉक्टर दिलेले आहेत. मात्र जर एकंदरीत जर तालुक्यातली ही परिस्थिती बघितली तर अनेक लोक जतमध्ये मुक्कामी थांबतात. बरोबर. त्यामुळं रात्री अपरात्री काही समस्या असल्या तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नसतात, कर्मचारी नसतात. त्यामुळे पर्यायानं पुन्हा अनेक खाजगीकडे जावं लागतंय. मग शासन स्तरावरती दरवर्षी बजेटमध्ये कोट्यावधी रुपये या बजेटमध्ये खर्च केले जातात, त्यावरती खर्चाचं दाखवलं जातं. मात्र पूर्ण गावगाड्यापर्यंत लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आता मी आता विशेष असं म्हणला, डॉक्टर मुक्कामी राहत नाहीत. बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे जिथं आपण मध्यंतरी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आलेलं संघ प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, तिथले सुद्धा बरेच वैद्यकीय अधिकारी हे मुक्कामी राहत नाहीत. यामुळं अपरात्री रात्री वगैरे लोकांना जर त्रास झाला कोणत्याही गोष्टी, त्या संदर्भात वेळेत उपचार केले जात नाहीत. डॉक्टर एक वेळ फक्त कोण जे नेमणुकीला असतात त्या दिवशीचे तेवढे 1 तास थांबतात. बाकीच्या वेळेस बऱ्याच वेळेस डॉक्टर दवाखाने रिकामेच असतात. त्यानंतर डॉक्टरच नाहीत, गेलेले जे नर्स वगैरे असं सांगतात डॉक्टर गेलेत बाहेरगावी मीटिंगला गेलेत, हे ते कारण सांगून पेशंटांना घालवतात. यामुळं त्या पेशंटांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागतोय. त्याला असं सध्याच्या जे मुक्कामी राहण्याचं ज्यांचं कंपल्सरी आहे, या ठिकाणी कधी वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्य हे कोणच येऊन भेटी देत नाहीत. त्यामुळं ह्या डॉक्टर मुक्कामी जतला राहून कारभार जत म्हणून हाकतात. जत येथे ग्रामीण रुग्णालयाची गेल्या 2 वर्षापूर्वीच अतिशय टोलेजंग इमारत या ठिकाणी तयार होत आहे. बहुतांश ही इमारत तयार झालेली आहे, अजूनही ताब्यात दिलेलं नाही. त्यामुळे तिथं सुद्धा अत्याधुनिक सुविधा नाही आहेत. मोठे मोठे एक्सरे मशीन्स आहेत ते नाही आहेत, बालरोग तज्ज्ञ नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, त्या लोकांची सेवा केली जात नाही. त्यामुळं किरकोळ काही जर आजारांची जर बघितलं तर गंभीर आजारांचे ऑपरेशन तिथं होत नाहीत आणि मशिनरी सुद्धा तिथं नाही आहेत. याकडे दुर्लक्ष होते असं वाटतंय का तुम्हाला? याकडे दुर्लक्ष म्हणजे हे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतं. कारण का ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहेत, आता टोलेजंग इमारत झालेली आहे, पण त्या इमारतीमध्ये मशिनरी नाहीत. हे मशिनरी कशा संदर्भात नाहीत? संबंधित रुग्ण कल्याण समिती म्हणून एक समिती असते, त्या रुग्ण कल्याण समितीमध्ये तिथले स्थानिक 1-2 डॉक्टर, स्थानिक पदाधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांचे 1-2 प्रत्येक विभागातील 1-2 प्रतिनिधी नेमले जातात. त्या प्रतिनिधी नेमल्या त्या प्रतिनिधींनी महिन्यात एकदा मीटिंग करायचं. त्या मीटिंगमध्ये जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत, जे लागणारे वस्तू आहेत, जे लागणारे यंत्रसामग्री लागणार, त्यामध्ये ठराव करून घ्यायचं. निधी शिल्लक असताना सुद्धा वेळच्या वेळी इथं तालुका ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता अभियंता नसतात. त्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायला की जे मशिनरी खरेदी करायचे आहेत त्याच्या वेळच्या वेळी रुग्ण कल्याण समिती बैठक होत नसल्यामुळे काही ठिकाणी असा प्रॉब्लेम होतो. मार्गासारख्या ठिकाणी गेले 5-5 वर्ष रुग्ण कल्याण समिती नेमली जात नाही. नेमले तर काय कारण असं का नेमत नाहीत? राजकीय इच्छाशक्ती, माझा घ्या तुझा घ्या, ह्या संदर्भात ढकलाढकली केली जाते. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांचे घेतली जाते ती त्यांना ते माहिती नसते. रुग्ण कल्याण समिती म्हणजे काय, ज्या समिती ज्यांची नेमणूक केली असते त्यांना ते काय आहे हेच माहित नसते. केवळ नावापुरतं घेतलं जातंय, पण खऱ्या अर्थानं त्यात काय केलं पाहिजे, काय करता येईल ह्या संदर्भात ह्या सुविधा मिळत नाही. ह्या सुविधा मिळत नाहीत असं होतं. आपण जाऊया आता मेटकरी सरांच्याकडे. सर, एकंदरीत बघितलं तर शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालयामध्ये पैसे खर्च होतात. शासनाचं असं म्हणणं आहे की शालेय जे विद्यार्थी आहेत, आता तुम्ही स्वतः शिक्षक आहात, हायस्कूल असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, दर महिन्यात एकदा जाऊन त्या आरोग्य तपासणी केली पाहिजे. किंवा एखाद्या शाळेतला विद्यार्थी काय समजा काय प्रॉब्लेम आला तर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र घेऊन गेलं तर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शाळेत सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रानं आरोग्य शिबिर घेतलेत असं कधी ऐकण्यात येत नाही. असं का होतंय? वेगवेगळ्या सुविधांचा अभावच येतो म्हणावं लागेल आणि डॉक्टरांची अपुरी संख्या. तुम्ही म्हटल्यासारखं की 50% डॉक्टरांची
रिक्त पद कमी आहे, आहेत, संख्या कमी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या केंद्र असतील, आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, तिथं डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळं हे आपल्याला आरोग्य शिबिर घेताना आपल्याला दिसणार नाही. आणि पहिला विषय ग्रामीण रुग्णालयाचा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे वेळेवर लोकांना औषधं सुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यानंतर वेगवेगळे ऑपरेशन असतील, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन असेल किंवा वेगवेगळे ऑपरेशन असतील, तिथं होताना आपल्याला दिसत नाही. मग हे आपण कुठेतरी आता ह्याच्यावर विचार करण्याची गरज आता आलेली आहे आपल्याला. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्या गाडीला फोन करतो, ती गाडी सुद्धा वेळेवर येत नाही. वेळेवर तर एकंदरीत गेले वर्ष 2 वर्ष जर बघितलं तर चिखली भुयार मठाचे मठाधिपती आहेत मान्य तुकाराम बाबा महाराज यांनी अनेक ठिकाणी जात असताना स्वतः अपघाताच्या पेशंटला घेऊन दवाखान्यामध्ये आणून त्यांनी पोच केलेला आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये पोच केलेला आहे. आपण त्याच्या बातम्या पण दिलेल्या आहेत. मात्र ही जी शासकीय यंत्रणा आहे, तिच्या गाड्या आहेत, त्या गाड्या पोचत नाहीत, पण खाजगी माणूस तिथे पोचले जातात. असं का होतंय? एक अपुरी पदरिक्त संख्या आणि शासनाचं दुर्लक्ष ग्रामीण रुग्णालय खर्च करतं, पण त्याचं योग्य नियोजन किंवा त्याची योग्य काळजी. मग गाडी पण दिली ना त्यांच्याकडे, गाडी फोन केली की यायला पाहिजे, गाडी तिथे येत नाही गाडी लवकर. तिथं ड्रायव्हर उपलब्ध नसतात, डॉक्टर मेन जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे जरी कॉन्टॅक्ट झाला तरी ते वेळेवर तिथले कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे ते त्या रुग्णापर्यंत पोहोचत नाहीत. मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की मला एवढंच